श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. राधा, तुला हे वेगळं सांगायला हवं का की तुझ्या बाबांना तुझी, विशेषतः तुझ्या लग्नाची खूप काळजी लागून राहिली. निदान विचार तरी कर, मी कधीच लग्न करणार नाही असं तरी म्हणू नकोस. अगं तेवढ्यानं सुद्धा तुझ्या बाबांना खूप बरं वाटेल. आमची खूप इच्छा आहे तुला वधूच्या वेशात पाहण्याची. तू अनेक स्त्रियांना आई होण्याचं सुख मिळवून दिलंयस. मग राधा, तुला कधीच असं नाही वाटत की आपलं स्वतःचं एक बाळ असावं? वी आर स्पेशल. कारण हे सुख एका स्त्रीलाच मिळू शकतं. स्वतःच्या स्त्रीत्वाचा सन्मान कर. बी अ वुमन माय डिअर. पैसे पोचले ना, मग आता माझी काय गरज आहे? मला पद्मा पण नकोय आणि ते मूल तर त्याहूनही नको. अहो तीच मला म्हणाली होती मला बाळ हवंय, मला बाळ हवंय, घे म्हणावं. हे बघा, मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, मला बघायला वेळ नाहीये. हवं होतं ना बाळ, घे आणि मग म्हणावं. बरं झालं मी सौरभला लग्नासाठी नकार दिला. लग्न करून उपयोग काय? शेवटी प्रत्येक बाईला या ना त्या प्रकारे पद्मा राणीचंच आयुष्य जगावं लागतं. पण सौरभच्या डोळ्यात पाणी आलं, ते वाईट झालं. गैरसमज नकोय. घरात दुसरं कोणी नाही म्हणून मी घेऊन आले. शेजारचे जोशी काका आजारी असते तरी एवढी सभ्यता नक्कीच दाखवली असते मी. सूप पिऊन घ्या. काय करू मी तरी? हे मन मानत नाही. एक पाऊल जरी तुमच्या दिशेनं टाकायचा प्रयत्न केला रजनीश, तरी भूतकाळातल्या आठवणींचा असह्य चटका बसतो आणि एका क्षणात तुम्ही परके होऊन जाता. अगदी अनोळखी वाटायला लागता मला.
हे अरे असे प्लॅनचेट करायला बसल्यासारखे नका बसू. हे केदार, अरे तू नको टेन्शन घेऊ, येईल फोन तिचा. अरे 11 वाजले आता. आता 11चा ठोका पडला काय लगेच फोन केला पाहिजे असं काय आहे काय? अरे भाई माणूस आहे, थोडा लादणार नाही काय? पण तू धीर सोडू नको. काय सौरभ, काय बोलतो? हो, मी ना आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो. क्रीम, आईस्क्रीम? चल मी पण येतो आईस्क्रीम आणायला. चल चल. अरे म्हणजे अरे मला सोडून कुठे चाललात? फोन येईल ना आता. अरे हो, या पण बरोबर आहे. राधाचा फोन येणार ना आता. काय सौरभ, तशी आईस्क्रीमची आयडिया काय माहित नव्हती. हो ना, चांगलंय. फोन येऊन गेला ना की मी आईस्क्रीम घेऊन येतो. तुमच्यासाठी 10 कोन आणतो. आपण ना फोनचं वेगळं सेलिब्रेशन करू. चांगलं, तुम्ही आणि मी. 10 आईस्क्रीम तुला आणि मला? चल चल आणूया. चल तोपर्यंत हा नाहीतरी राधेशी बोलणार आहे. चल चल. या केसमध्ये सौरभची मदत घेऊन बघूया. म्हणजे बघ राधा, इतक्या वर्षात मला, तुझ्या बाबांना, मानसला, आम्हाला कुणालाही जे जमलं नाही ते सौरभने करून दाखवलं. तुला हसवलं त्याने. एखाद्या माणसाला प्रसन्न करणं, हसवणं हा तर त्याच्या हातचा मळ आहे. शिवाय त्याला दुसऱ्यांना मदत करायला मनापासून आवडतं. या सगळ्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो ना, कारण हेच तर आपल्याला पद्माच्या केसमध्ये हवंय. त्याला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलवून घेऊया. त्याला पद्माशी बोलायला सांगूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे? अरे फोन आला, फोन आला. उचल उचल. हो, माझा फोन वाजतो. अरे ह्याचा वाजलाय. थांब. कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन आहे? राधाचा फोन. अरे राधाचा फोन. राधा काय उचल उचल. चल बोल बोल. राधाचा फोन. रात्री 11 वाजता बोला. हॅलो. हॅलो सौरभ, हा. मी राधा बोलते. हो हो. सॉरी, जरा उशिरा फोन केला. नाही, आम्ही तुमच्या फोनची वाटच पाहत होतो. इनफॅक्ट. काय? अरे ये ना इकडे. हॅलो. हा. काय म्हणाला? केदारचा फोन लागत नाहीये. एक मिनिट. हा, काय रे? तरी मी तुला सांगितलं होता फोन चार्ज करून ठेव म्हणून. हॅलो. हॅलो. हा फुल चार्ज आहे, तरी अजून चार्जिंगला लावलाच आहे मी. फोन कट केला सौरभने. मी खूप हार्शली बोलले ना त्याच्याशी. मी असं नको बोलायला हवं होतं. माझंच चुकलं. अरे हा, चार्ज आहे त्याचा फोन. अहो तो म्हणतोय चार्ज आहे फोन. नाही का? हे बघ रे एकदा. काय प्रॉब्लेम आहे? अरे मला नाही माहित, मला बोलायला दे ना. दे ना, तिला बोलायला दे ना. हा, काय म्हणाला? हा काय? नाही, ते बहुतेक बोलता बोलता कट झाला होता फोन. तुझाच फोन आहे. उचल उचल उचल. घे 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 घे. हॅलो सौरभ. बघ 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 बघ, ती तुला फोन करते. कट झाला तरी परत करते. किती अधीर झाली आहे बघ तुला. हॅलो. हॅलो सौरभ. हा हॅलो. हा हा, मला दे. हो हो. काय सांगताय? बर बर. हो हो का? हॅलो. हा 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 हा. बर बर. हो हो. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. बिचारायला खूपच हर्ट केलो मी.
एवढं सडेतोड बोलायची काय गरज होती मला? एवढा हसरा खेळकर मुलगा, पण मी उगीच रडवलं त्याला. फोन पण कट करतोय म्हणजे रागवलाय. काय करू मी? अशी काय उदास? सौरभ चांगला मुलगा आहे. काय म्हणताय डॉक्टर राधा? तुम्ही त्याला भेटताय उद्या? प्रत्यक्ष भेटताय? तुला नक्की भेटताय? बर बर, हो हो हो, देतो मी निरोप त्याला. हो हो हो, देतो. ओके, बाय बाय. भेटते ती. अरे तू ठेवलास का? तिला माझ्याशी बोलायचं होतं ना. हो, ती तुझ्या फोनवर ट्राय करत होती, पण काहीतरी टी 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 वाजत होतं म्हणून तिने माझ्या फोनवर केला. पण ते जाऊ दे. ती उद्या तुला भेटायचं म्हणते. स्वतः येणार आहे भेटायला. खरंच? पण कुठे सांगितलं तिने? ती ते सकाळी फोन करून सांगेल तुला. तू आता झोप ना, झोप. चल झोप झोप बिता झोप. बघ बघ, तिनं 11 वाजता फोन करून आपला शब्द पाळला का नाही? हा बघ बघ, तिचा किती इंटरेस्ट आहे. तिने एवढ्या रात्री तुला फोन केला. याला म्हणतात माणूस. आता झोप, चल झोप. गुड डे. गुड नाईट. आमची नाईट जागवलीस ना, म्हणून म्हणालो गुड डे. चला झोपूया. चल. मी आज खूप खुश आहे. आलोच. आता कुठे चाललास? चल झोप गपचूप. चल. मी आईच्या फोटोला नमस्कार करतो आणि आईला सांगतो आज राधाने माझ्यासाठी फोन केला होता. आलोच. लय हळवा आहे ना रे. चल झोपूया. पण मला एक सांग सौरभ, तू तिला रात्री 11 वाजता फोन करायला सांगितला होतास? नाही ना, मला पण सरप्राईजच आहे. तेच, तू तिला फोन करायला सांगितला नाहीस. कधी तिने 11 वाजता फोन केला आणि तोही तुझ्या मोबाईलवर. बरा चाललाय नाही तुमचा? म्हणजे तू कधी पक्षाला उडताना बघितलायस? पक्षी हो, 1000 वेळा. का? उडताना त्या पक्षाची पिसा मोजता येतात तुला? पिसं मोजता येतात? नाही. का? मला येतात. जातो झोपायला. ही आजकालची पोरा. उडत्या पक्ष्यांची पिसं वगैरे काय? शी. दारू, बऱ्याच दिवसामध्ये एखादं चांगलं संगीत नाटक नाही रे पाहिलं. हो रे, बघायला हवे. आय माय सॉरी, कशाला नाटक बिटक बघताय? घरात एवढा नाटक आहे. 101 कार्टून आहे ते घरात. इथे त्यांचाच नाटक बघा ना. तो मोठा तुमचा जाऊन बसलाय फॉरेनला. दुसरी आमची रंजी, ते गोडच कार्टून आहे. पण कसा काय बोलते, काय हसते ती. तिसरा बिचारा तो केदार, त्याचा तर पिंग पॉंगचा चेंडूच झालाय. बिचाऱ्याला इकडून पण टोलावता टाक, तिकडून पण टोलावता टाक. बिचाऱ्याचा पिंग पॉंगचा चेंडूच झालाय. आणि चौथा सौरभ, तो तर कार्टूनचा राजाचा आहे. आणि तू कोण? कार्टूनचा सम्राट? नाही हो दादासाहेब, एवढी मोठी पदवी मला कशाला देत आहे? ती जागा तुमची नाही काय? काय मी कार्टूनचा सम्राट? कार्टूनचा सम्राट? अरे म्हणजे काय? अरे बस तू. अरे काय धावपळ? वय काय तुझं? त्याची धावपळ काय करतो? अहो आपला वय काय, कोणाबरोबर आपण काय करतो जरा लक्षात घ्या. अरे ह्याचा विचार तू करायला हवास. होय होय. हा, मी सासरा आहे तुझा. माझ्याशी बरोबरीने काय वागतोस? काय माय चुकलो? चुकलो नाही, शिक्षा आहे तुला आता. काय? तुम्हाला तिथे जा आणि तिथे माझी बासुंदीची वाटी ठेवलेली आहे, ती घेऊन ये. आता जातो जातो जातो. अरे देवा, त्या सीमा वहिनीला नाही काढला म्हणजे. भांडतोस काय? बासुंदी काय मागतोस काय? आण रे बाबा. अरे आण तू. आता ही बासुंदी रात्रभर अशी
की मी चाटून चाटून पुरवून पुरवून खाणार आहे. तुला तुला नाही देणार आहे मी. हे तुम्ही चाटून रात्रभर पुरवून पुरवून खाणार? म्हणजे मला सांगा घारू अण्णा, आता कार्टून कोण? तुम्ही दोघे कार्टून आणि मी तिसरा कार्टून. निघतो मी. बासुंदी. सीमा कैसी आहे तू? आता आठवण झाली वाटतं माझी. मस्त झोपा काढत होतो पण तुझी आठवण आली आणि लगेच आलो. आता सीमा वहिनी ती बासुंदी अप्रतिम झाली होती. म्हणजे आई करायची ना त्याहीपेक्षा भारी. खरंच? काय ग तुझ्या डोळ्यात पाणी का? काही नाही रे, दिवसभर इकडे स्वयंपाकघरात एकटीच असते ना. सगळ्यांचं सगळं नीट करण्यासाठी धडपडत असते. कधी चुकते, कधी फसते, पण सगळं अगदी मनापासून करते. हे सगळं केल्यानंतर तुझ्यासारखे कौतुकाचे 2 शब्द ऐकले ना, मस्त झालंय सीमावाईनी. की खूप बरं वाटतं रे, खरंच बरं वाटतं. सगळं दमणं थकणं विसरून टाकणारे कौतुकाचे 2 शब्द ऐकले ना की खूप बरं वाटतं. सौरभ खरं सांगू, तू आहेस म्हणून मी आहे. कधी कधी आई बाबांची खूप आठवण येते. वाटतं पुण्याला जावं 2 दिवस माहेरी, पण मग लगेच तुझा विचार येतो. तुझ्या खाण्यापिण्याचं, कपड्या लत्त्याचं काय? खरं सांगू सौरभ, दादांची बोलणी, घरातलं हे सगळं वातावरण, हे सगळं मी सहन करते ना, ते फक्त तुझ्याकडे बघून, फक्त तुझ्याकडे. तुझ्या मार्कंड दादाशी लग्न करून मी या घरात आले ना सौरभ, तेव्हा एवढासा होतास तू, 7वीत. आई अंथरुणाला खेळलेल्या होत्या आणि दादा सदान कदा दवाखान्यात. घराकडे लक्षच नसायचं आणि तू आपल्यासारखा सीमावहिनी सीमावहिनी करत माझ्या मागे असायचास. मार्कंड दादा मला टाकून साऊथ आफ्रिकेला निघून गेला. एकटी पडले मी, पण माझ्या साऱ्या एकटेपणाची कसर तू भरून काढलीस सौरभ. खरं सांगते, माझं पिल्लू आहेस रे तू सौरभ. मला कधीही विसरू नकोस सौरभ, नाही तर मी मरून जाईन. सीमा, ये आंसू मैं कभी वाया नहीं जाने दूंगा. पूरी दुनिया को भूल जाऊंगा लेकिन मेरी सीमा वहिनी को नहीं भूलूंगा. चल रे जा सौरभ. काय अरे काय हा वेडेपणा. जा तू बाहेर, वेड्यासारखं काहीतरी. मॅम, काय ग, काय झालं? मी सगळा गोंधळ करून ठेवलाय. आता काय झालंय? मी एका चांगल्या मुलाला रडवलं. तू तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळालाच रडवतेस. ते बाळ नाही रडलं तरच प्रॉब्लेम होतो ना. मॅम तसं नाही. काय झालं? मी ते मॅडला फोन लावतीये, तो माझा फोन उचलत नाहीये, कारण मी त्याला रडवलंय. पण सौरभ याला का? हो, पण मी तरी काय करणार? तो सारखं लग्न लग्न लग्न, केदार केदार केदार. मी ना खूप इरिटेट झाले. त्यांनी स्वतःचा नाही पण तुमच्या आणि बाबांच्या मनात सुद्धा हेच भरून ठेवलेलं आहे. मला खूप राग आला. मी त्याला खूप बोलले, खूपच बोलले. मी त्याला म्हणाले मला पुन्हा तुझं तोंड दाखवू नको, नाहीतर मी तुझा खूप अपमान करीन, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करीन. काय काय म्हणालीस? पोलीस कंप्लेंट? हो. अगं म्हणून तो माझा फोन उचलत नाहीये. मी सारखा ट्राय करते, तो फोन कट करतोय. मी आत्ता सुद्धा ट्राय केला, फोन स्विच ऑफ आहे. मॅम, मी खूप हार्शली बोलले का? अगं हा काय प्रश्न झाला का राधा? कमालच आहे तुझी. अशी कशी वागू शकतेस तू त्याच्याशी?
अगं किती गोड मुलगा आहे तो जे काही वागतो जे काही करतो त्याच्या पाठीमागे हेतू तर चांगला असतो ना त्याचा. तर मागच्या वेळेलाही तसंच केलंस तू. त्याची काही चूक नसताना एक आपली कानाखालीच लगावलीस त्याची. काय करणार आता? जा उद्याच्या उद्या सकाळी त्याच्या घरी आणि म्हण सॉरी त्याला. घरी? हो मग मॅम नाही हा, घरी नाही. घरी तो केदार असेल, बाकी सगळे असतील. मी सौरभशी कशी बोलणार? मला खूप ऑकवर्ड होईल. नको नको, घरी नको. मी एक काम करते, मी काल त्याला जिथे भेटले ना तिथेच त्याला बोलवते आणि सॉरी म्हणते. घरी नको. पण हे बघ, मला जे योग्य वाटलं ते मी तुला सांगितलं. आपली चूक झाली आहे ना, आपण त्या माणसाकडे जावं, घरी जावं आणि सॉरी म्हणावं. तू काय फोन करणार त्याला, हॅलो हॅलो इकडे मला भेटायला या का, तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. मग फोनवरच म्हण ना सॉरी, नाही तर म्हणूच नको सॉरी बिरी. तुला काय हवं ते कर ना, मी जा. मॅम ऐका ना. नाही असं नाही. मी त्याला सॉरी म्हणणार, पण